हे माझ्याकडे घरचं दही आहे. ॲक्च्युली गावाकडून मी थोडंसं दही आणलं होतं लास्ट टाईम. मग मी त्यातलं विरजण थोडं काढून असं नवीन दही करत असते. त्याच्यानंतर ते एकदम व्यवस्थित हे फेटून घ्यायचं. फेटून किंवा मिक्स करून म्हणू शकता. जेणेकरून त्यातले जे लम्स असतात ते हे होतील. आणि जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी पण त्याच्यामध्ये टाकू शकता, कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार. नंतर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे मोहरीचे दाणे टाकले. मग मोहरी तडतडल्यानंतर ही मी हिरवी मिरची, लसूणची पेस्ट करून घेतली आहे, ती त्याच्यामध्ये टाकली आहे. नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, कढीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग कढीपत्ता ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये नंतर हळद टाकली आहे आणि जे आपण मगाशी दह्यामध्ये बेसन वगैरे टाकून घेतलं आहे ते मिक्स करून घेतलं आहे. बेसन म्हणजे डाळीचं पीठ टाकलं आहे. त्यानंतर मग ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित कढीला कंटिन्युअस हलवत राहायचं. तिला उकळी येऊ द्यायची नाही. उकळी आली की कढी फुटून जाते. त्यामुळे ते नेहमी लक्षात ठेवायचं. कढीला मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून कढी फुटणार नाही. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर तिला मध्ये मध्ये हलवत राहिल्यानंतर बघा किती छान कढी रेडी झाली आहे.